भिवंडी शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आबिद खान मुन्सफ यांनी प्रथमच आपल्या समर्थकांसह आणि काँग्रेस युथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत दरगाह दिवाणशाह येथे भेट देत चादर अर्पण केली। यावेळी शहरात शांतता, बंधुता आणि विकासासाठी विशेष दुआ करण्यात आली। दरगाह परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। उपस्थितांनी आबिद खान मुन्सफ यांचे स्वागत करत संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। या प्रसंगी युथ कमिटीचे सदस्य आमिर अराफत, समीर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आबिद खान मुन्सफ यांनी सर्वांचे आभार मानत काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणे आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बनणे हीच आपली प्रमुख जबाबदारी असल्याचे सांगितले। पक्ष नेतृत्व आणि भिवंडीकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने न्याय देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच शहराचा विकास, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी संपूर्ण टीम सातत्याने कार्यरत राहील असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी शहरात शांतता, सुख, समृद्धी आणि सौहार्द कायम राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। सर्वप्रथम मी आमचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय राहुलजी गांधी, त्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खडगे साहेब, आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, तसेच इथले युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमिर फारुकी, अरफात खान आणि सर्व इसामू भाई, हे सर्व जे इथे समीर भाई हे जमलेले आहे, मी या सर्वांचाही आभार व्यक्त करतो। कारण युथ काँग्रेसच्याही मार्फत काँग्रेस प्रत्येक वेळेला सत्तेत येते आणि युथ काँग्रेसला असं डावलून चालणार नाही, म्हणून आम्ही यावेळेस युथ काँग्रेसला संपर्क करून युथ काँग्रेसला सक्रिय करून त्यांना प्रत्येक वेळेला मिळणारी जे पदे आहे त्यासाठी आम्ही मेहनत करणार आहे। आणि मला या सर्व वरिष्ठ नेत्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे, शहर जिल्हा अध्यक्षची। ही जबाबदारी मी पूर्णपणे इमानदारीने आणि जे कार्यक्रम वरतून आम्हाला भेटणार आहे, मी युथ काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ किंवा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते बरोबर मी पूर्ण करणार आहे।